मला राज्यसेवा प्रीला आता 2020 ला पण पिरियोडिक टेबलवर काहीतरी प्रश्न आला होता. कारण त्याला काहीतरी वर्ष पूर्ण झाले 100, 150 का 200 असं काहीतरी झालं. त्याच्यामुळे ते परत ते is the International Year of the Periodic Table of the Chemical Elements. 150 years after it was created by Russian scientist Dmitry Mendeleev, we ask periodic classification of elements. Father of periodic table कोण आहे? Mendeleev. your high school chemistry memories with a very Okay, the arrangement of the known elements in certain groups in such a way so that the elements with similar properties are grouped together is known as classification of elements. लेवायझर जो आहे, लेवायझर आपण आताच बघितलं फादर ऑफ काय होतं ते, फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री लेवायझर. तर लेवायझर क्लासिफाईड द एलिमेंट्स इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स. मेटल्स अँड नॉन मेटल मध्ये त्यांनी क्लासिफाय केले. डोबेर आणि ट्रायडो आयोगाने प्रश्न विचारलाय. ठीक आहे, डोबेर आणि त्रिके. तर डोबेरायनर, a German chemist, arranged certain elements with similar properties in group of 3 in such a way that the atomic mass of the middle element was nearly the same as the average. Atomic mass जे आहे त्या दोघांचा ऍव्हरेज असणार आहे मधलं. ठीक आहे, आता बघा इथे दिले लिथियम दिलंय, पोटॅशियम दिलंय आणि त्या दोघांची जर ऍव्हरेज काढलं तर ऍव्हरेज येईल 23, जो आहे सोडियमचा ऍटॉमिक मास. ओके, तर डोबेराने विचारून झाले तर न्यूलँड विचारू शकतात परीक्षेला तुम्हाला. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. ठीक आहे, न्यूलँडची अष्टके. In 1886, John Newlands, an English chemist, proposed the law of octaves by stating that when elements are arranged in order to increasing atomic masses, every 8th element has properties similar to the first, just like musical notes. जसं आपण म्हणतो म्युझिकल नोट्स काय, सा रे ग म प ध नि सा. तर तुमचा पहिला आणि शेवटचा काय सा साच येतो, सा रे ग म प ध नि सा सा. तर तसंच ते न्यूलँडचे अष्टक आहे की तुमचा पहिला जो एलिमेंट असणार आहे तो आणि 8वा जो असणार आहे त्या दोघांच्या पण प्रॉपर्टीज सिमिलर असणार. ठीक आहे, इन्क्रीजिंग atomic masses, every 8th element has properties similar. ठीक आहे, सिमिलर प्रॉपर्टी असणार आहे. He started with element having the lowest atomic mass, hydrogen, and ended at thorium, which was 56 element. ठीक आहे, 8 सकट आहे 8 साठी 56. ठीक आहे, 8 8 8 8 चे असे ते ग्रुप आहेत. मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल बघा, 5वा पॉइंट. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर द पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. फिजिकल आणि केमिकल properties of the elements are the periodic function of their atomic masses. Mendeleev arranged all the elements known at the time in increasing order of atomic mass. जसे atomic mass वाढत जाईल तसे त्यांनी ते एलिमेंट्स अरेंज केले होते. ऑर्डर ऑफ atomic mass and this arrangement become periodic table. आता बघा पुढे काय दिले. इन अ पिरियोडिक टेबल हॉरिझॉन्टल लाईन इज कॉल्ड पिरियड्स. डायरेक्ट येईल तुम्हाला स्टेटमेंट की हॉरिझॉन्टल लाईन काय असतं आणि व्हर्टिकल लाईन काय असते. तर हॉरिझॉन्टल लाईन पिरियड असते. ठीक आहे, तर ऐन टायमाला गोंधळ होऊ शकतो परीक्षेमध्ये. तर HP असं लक्षात ठेवा. ठीक आहे, HP हॉरिझॉन्टल म्हणजे पिरियड. ठीक आहे, HP हॉरिझॉन्टल पिरियड. ठीक आहे, व्हर्टिकल लाईन तुमचा ग्रुप असतो. मोस्ले काय म्हणतो बघा, अकॉर्डिंग टू मोस्ले the physical and chemical properties of the elements are periodic function of their atomic numbers. ओके, आणि आपला मेंडेलो काय म्हणतो, the physical and chemical properties of the elements are the periodic function of their atomic masses. म्हणजे मेंडेलिव्ह म्हणतो atomic masses आणि मोस्ले म्हणतो atomic number. एवढं लक्षात ठेवा. मॉडर्न periodic table there are 7 periods and 18 groups. ठीक आहे, आता जो तुमचा मेंडेलिव्हचा होता त्याच्यामध्ये काय होतं, तर 7 पिरियड होते आणि 9 ग्रुप होते. पण मॉडर्न मध्ये काय पिरियड तेवढंच आहे, 7च आहेत, फक्त ग्रुप डबल झालेत, 9चे 18 झालेत. ओके, मॉडर्न पिरियोडिक टेबल कसं क्लासिफाय केलंय तर 4 ब्लॉक मध्ये क्लासिफाय केलंय. SPDF. ठीक आहे, SPDF आपण SPDP खातो ना, SPDP शेवपुरी, पाणीपुरी, दहीपुरी, SPDP. तर शेवपुरी, दहीपुरी, SPDP असं लक्षात ठेवू शकता. SPDF. ठीक आहे, हे तुमचे 4 ब्लॉक आहेत. S ब्लॉक काय सांगतो, elements are known as alkali and alkaline earth metals. They belong to group 1 and 2. ओके, 1 and 2 एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त अल्कनी अल्काइन एवढं लक्षात ठेवा S ब्लॉक मध्ये. P मध्ये एलिमेंट्स आर नोन एज चाल्कोजन, टिकोजन, हॅलोजन. ठीक आहे, P ब्लॉक मध्ये चाल्को, पिको, हॅलो. D ब्लॉक जो आहे त्याच्यामध्ये ट्रान्झिशन एलिमेंट आहेत. ठीक आहे, F ब्लॉक जो आहे शेवटचा तो इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. ओके,